नमस्कार महाराष्ट्र. अखेर सर्वांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. जुलै महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरणाची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणकोणत्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, आता चालू करूया आपण व्हिडिओला. आजचा जो आहे तर तो पहिला तालुका आहे. अक्कलकुवा तालुक्यात अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर आर्णी तालुक्यामध्ये अनुदान देखील जमा झालेलं आहे. पुढील जो तालुका आहे तळोदा या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे जे आहेत तर ते मिळालेले आहे. शहादा तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती आत्ताच पैसे जे आहेत तर ते जमा झालेले आहे. तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा. पुढील तालुका आहे नंदुरबार तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. नवापूर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. धुळे विभागामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती आत्ताच पैसे जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो लाभार्थ्यांना आलेला आहे. साक्री तालुक्यामध्ये देखील पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे. सिंदखेड या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. शिवपूर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना आता पैसे मिळाल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. चोपडा तालुका आहे. चोपडा या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे. येवला या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांना पैसे मिळाल्याचा मेसेज जो आहे तर तो आलेला आहे. पुढील तालुका देखील जाणून घेऊया. त्याआधी तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रावेर तालुक्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती मिळालेली आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे मुक्ताईनगर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे. बोधड तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. भुसावळ या देखील तालुक्याला जे आहे तर ते पैसे आता जमा झालेले आहेत. हे पैसे खास करून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे, कारण इतर लाभार्थ्यांना आधीच पैसे मिळालेले होते. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे जे आहे तर ते अनुदान आता वितरित केले जात आहे. पुढील तालुक्यांचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये पुढील तालुका आहे भुसावळ तालुका आहे. जळगाव तालुका आहे. एरंडेल या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जमा झालेले आहे. धरणगाव या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे जे आहे तर ते आता मिळालेले आहे. अंबळनेर तालुक्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो आलेला आहे. त्यानंतर पारोळ या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. चाळीसगावला देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो आलेला आहे. त्यानंतर भडगाव या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पाचोरा तालुका आहे, ज्याला देखील अनुदान जमा झालेले आहे. त्यानंतर जामनेर या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो आलेला आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे बगलान सटनका असं काहीतरी नाव आहे, मलाही वाचता येत नाही आहे. तर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर बगलना असं काहीतरी नाव आहे. त्यानंतर मालेगाव या देखील तालुक्याला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. देवगड या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे. कळवण या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे. अशीच बऱ्याच तालुक्यांची यादी माझ्यापुढे आहे. जर अद्यापही तुमच्या तालुक्याचं नाव आलं नसेल तर ते नक्की कमेंट करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर QR कोडला स्कॅन करा आणि तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. या व्यतिरिक्त आणखी देखील तालुक्यांची यादी आपण पाहूया, ज्यामध्ये प्रामुख्याने पेठ तालुका आहे याचा समावेश आहे. त्यानंतर सुरनगाव या देखील तालुक्याचा समावेश आहे. पुढील जो तालुका आहे तो दिंडोरी या देखील तालुक्याला आता अनुदान मिळाल्याचा मेसेज जो आहे तर तो लाभार्थ्यांना आलेला आहे. चांदवड तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना पैसे मिळाल्याचा मेसेज जो आहे तर तो मिळालेला आहे. नांदगाव या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. आणखी बरेच तालुके आहेत ज्याची नावे आपण जाणून घेऊया. डहाणू तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे.
तलसारी या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान जमा झाल्याचा मेसेज जो आहे तर तो लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेला आहे. काही तालुक्यांना लाभार्थ्यांना अनुदान जमा होत आहेत. काही नावे आत्ता माझ्यापुढे जे आहे तर ते अपडेट होत आहेत. डहाणू तालुका झालेला आहे. त्यानंतर जव्हार तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. मोखेड असं तालुक्याचं नाव आहे. इथे देखील अनुदान जमा झालेलं आहे. वाढा तालुका आहे, याला देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. विक्रमगड या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. पालघर तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात आलेलं आहे. वसई आणि विरार या दोन्ही ठिकाणी पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांना मिळालेले आहे. ठाणे तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. कल्याण या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती 2500 जमा करण्यात आलेले आहे. मुरबाड या देखील तालुक्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे. भिवंडीमध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा झाल्याची माहिती मिळालेली आहे. शहापूर तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या 2500 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. उल्हासनगरमध्ये देखील पैसे आले अशी माहिती मिळालेली आहे. अंबरनाथ या देखील विभागामध्ये पैसे लाभार्थ्यांना मिळालेले आहे. ठीक आहे. मुंबई शहरात जे राहतात त्यांना देखील पैसे मिळाल्याचा मेसेज जो आहे तर तो मिळालेला आहे. त्यानंतर कुर्ला या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे. या विभागामध्ये खास करून मुंबई आणि या मेट्रो सिटी यामध्ये कमी लाभार्थी आहेत. त्यामुळे इथली माहिती थोडीशी जे आहे तर ते चुकू शकते. त्यामुळे ते कन्फर्मेशन तुम्ही करणे गरजेचे आहे. पनवेल तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. कर्जत तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. त्यानंतर खालापूर या देखील तालुक्याला अनुदान मिळालेलं आहे. पेन या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी देखील यादी जी आहे तर ती माझ्या स्क्रीनवरती अपडेट होत आहेत. जशी यादी येईल तशी मी तुम्हाला लगेचच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु ती यादी पाहण्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर QR कोडला स्कॅन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही फोन देखील करू शकता. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 94 23 39 37 61. फोन तेव्हाच करावा जेव्हा खूप मोठी अडचण आहे. अन्यथा मेसेज करून तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही निश्चितच पाहू शकता. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच पेन तालुका आहे, ज्याला पैसे मिळालेले आहे. अलिबाग तालुक्यामध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे. मुरुड तालुका आहे, याला अनुदान मिळालेलं आहे. रोहा या देखील विभागामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. सुदगड या देखील तालुक्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे. मणगाव या देखील तालुक्याला आता पैसे मिळाल्याची माहिती मिळत आहे. ताळा तालुका आहे, येथे देखील अनुदान मिळाल्याची माहिती लाभार्थ्यांकडून देखील कन्फर्मेशनच्या द्वारे मिळालेली आहे. महसळ असं तालुक्याचं नाव दाखवत आहे. इथे देखील माहिती मिळाली आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळाले. त्यानंतर पुढील देखील तालुका आहे महाड तालुका. त्यानंतर पुढील तालुका आहे पोलदपूर असं काहीतरी नाव आहे, जिथे अनुदान जमा झालेलं आहे. जुन्नर तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. आंबेगाव या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. खेड तालुक्याला अनुदान मिळालेलं आहे. राजापूर या विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. मावळ या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जमा झाल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकारे बरीच मोठी लिस्ट आहे जी आपण पुढे पाहूया. त्याआधी जर आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया. त्यामध्ये हवेली या तालुक्याला अनुदान जमा झालेलं आहे. पुणे शहरामध्ये अनुदान जमा झाल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर पुरंदर या देखील तालुक्याला अनुदान जमा झाल्याची माहिती मिळत आहे. वेल्हे तालुका आहे, जेथे पैसे जमा झाले अशी माहिती मिळते आहे. पुणे विभागातील भोर तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. बारामती या देखील तालुक्याला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये देखील अनुदान जमा झाल्याची माहिती मिळत आहे. दौंड विभागामध्ये मेसेज आलेला आहे, ही माहिती मिळते आहे. शिरूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे.
अकोले तालुक्यामध्ये अनुदान जमा झाल्याची माहिती मिळते आहे. संगमनेर या देखील तालुक्यात आता पैसे जमा झाले अशी माहिती मिळते आहे. कोपरगाव तालुक्याचं नाव देखील पुढे आलेलं आहे. त्यानंतर राहता येथे देखील संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. श्रीरामपूरमध्ये 1500 नाही तर 2500 मिळाल्याचा मेसेज आलेला आहे. नेवासा या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. शेवगाव या देखील तालुक्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. पाथर्डी आणि नगर शहर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. राहुरी तालुका आहे, त्यानंतर पारनेर तालुका आहे, श्रीगोंदा तालुका आहे, कर्जत तालुका आहे, अशा सर्व पुढील तालुक्यांना अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. व्हिडिओची साईज मोठी होऊ नये या दृष्टिकोनातून लवकरात लवकर तालुक्यांची नावे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर एवढ्या तालुक्यांची यादी सध्या माझ्या पुढे शो होत आहेत. अधिक तालुक्यांची यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह, तालुक्यांच्या व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.